लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप देशात आणि राज्यात बीजेपी करते आहे, अशा पद्धतीचं चित्र पूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे। विरोधी पक्षाचे सगळे खासदार आपल्या जागेवर उभे झाल्यानंतर त्यांना हे निलंबित करण्याची एक नवीन प्रथा केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या सरकारने सुरू केलेली आहे। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या जागेवर उभं राहण्याचा अधिकार आहे। कुठलाही खासदार वेलमध्ये आला नाही आणि तरी सुद्धा एकतर्फी निर्णय घेऊन सगळ्या खासदारांना विरोधी पक्षाच्या निलंबित करण्याचं पाप जे बीजेपीने केलं त्याचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्र विधानसभेतही आपण पाहिलं असेल, आज आम्ही मुद्दा उपस्थित केला की विरोधी पक्षाच्या एकही आमदाराला विकास निधी द्यायची नाही। हा काही महाराष्ट्राच्या पासून काही वेगळा झालेला भाग नाहीये। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे, पण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास निधी द्यायचा नाही, बजेटमध्ये प्रोव्हिजन करायचं नाही, म्हणजे केंद्रातलं बीजेपीचं सरकार आणि राज्यातलं भाजप प्रणित येड्याचं सरकार, या दोन्ही सरकारची मानसिकता एकच आहे, तानाशाह प्रवृत्ती आहे, लोकशाहीला विरोध करणारी आहे। आणि हे असं ही भाजपची जी मानसिकता आहे ही आता जनतेच्या समोर स्पष्ट होती आहे। आपने देखा होगा कि पार्लियामेंट में अपोजिशन के सभी सांसदों को निलंबित करने का पाप केंद्र के नरेंद्र मोदी के बीजेपी के सरकार ने किया है। संसद अपनी बात रखने के लिए वो अपने चेयर पे खड़े हो सकते हैं, लेकिन जो अपने जगह पे खड़े होने के बाद भी जिस तरह से केंद्र की सरकार ने अपोजिशन के सांसदों को निलंबित किया, उसी तरह महाराष्ट्र के विधानसभा में भी आपने देखा होगा कि अपोजिशन के विधायकों को उसके मतदार संघ के विकास के लिए निधि पैसा नहीं देना, सिर्फ सत्ता पक्ष के ही विधायकों को पैसे देना, बजट प्रोविजन देना, इस तरह से एक तरफा राज चलाने का जो काम बीजेपी कर रही है, उससे लोकतांत्रिक व्यवस्था को खतरा पैदा हो चुका है। और इसलिए इस बीजेपी की मानसिकता का हम लोग विरोध करते हैं। देश में भी जनता इनका विरोध करना शुरू हो चुका है। भाजपचे नेते असं म्हणतात की जेव्हा काँग्रेसची सत्ता होती केंद्रामध्ये तेव्हा देखील खासदारांना अशाच प्रकारे निलंबित करण्यात आलेलं होतं आणि संख्या देखील तेवढी मोठी होती। अशा प्रकारे त्यांनी त्यांची बाजू मांडली। त्यावेळी जे निलंबित झाले होते, बफर स्टॉपचा आधार घेऊन खोटा आरोप राजीव गांधीवर त्यांनी लावला आणि हे सगळे वेलमध्ये आले होते। लोकसभा अध्यक्षाच्या अंगावर कागद फेकली आणि त्यामुळे निलंबित झाले। फरक दोन्ही वेगळा आहे। इथं लोकसभेमध्ये जी काही घटना घडली, जे काही उड्या मारल्या गेल्या, गॅस त्या ठिकाणी सोडण्यात आला आणि याचं उत्तर सरकारने द्यावं ही मागणी करण्यासाठी आपल्या जागेवर उभं होऊन खासदारांनी ती मागणी करत असताना या पद्धतीचं त्यांना निलंबित करण्याचं हे पाप देशाच्या इतिहासातली पहिली घटना आहे। त्यामुळे त्या घटनेशी या घटनेशी जोडू नये आणि आपलं पाप लपवू नये भाजपनं, हे त्याच्यातून आमचं स्पष्टता आहे। राहुल गांधी देशाचा गौरव कमी करत आहे असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी देशाचा गौरव संपवत आहेत असं त्यांना म्हणायचं असेल, चुकीनं ते बोलले असतील। बिल्कुल हम संपर्क में हैं, हमारी बात हो रही है और ये दिल्ली लेवल पे ही ये पार्लियामेंट के अलायंस की बात होगी और एकदम सामंजस्य से होगी और अच्छे से रास्ता बनेगा। आपको लग रहा है 31 तारीख तक मोहर लग जाएगी आप लोग के गठबंधन
बिल्कुल लग्नाची। प्रकाश आंबेडकर को न्योता नहीं दिया गया है, हम क्या समझ मुझे पता नहीं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।